स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत, जनरल सायन्स. इन दॅट 14th चॅप्टर आहे लाईट अँड द फॉर्मेशन ऑफ शॅडोज, म्हणजेच प्रकाश आणि छाया निर्मिती. तर ह्या चॅप्टरचा आज आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर याच्या आधीचे सुद्धा जे सर्व चॅप्टर्स आहेत याचे एक्सरसाइज हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही या आधीचे एक्सरसाइज बघू शकता. So let's start to this exercise, and in that question first, choose an appropriate word and fill in the blanks. आणि त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत 7, स्टार, थ्रू, ट्रान्सपरंट, opaque, कलर्स, शेप, इरेक्ट, इन्व्हर्टेड, ल्युमिनियस आणि कॅन्डल. तर या ऑप्शन मधून आपल्याला त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. आणि यामध्ये क्वेश्चन ए डॅश इज अ नॅचरल सोर्स ऑफ लाईट. ओके, तर इथे नॅचरल सोर्स ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचा नैसर्गिक स्रोत कोणता आपल्या या ऑप्शन दिलेले आहेत. तर यामध्ये कोणता ऑप्शन आपल्याला बरोबर येणार, तर स्टार. ओके, तर इथे येणार स्टार इज अ नॅचरल सोर्स ऑफ लाईट. B, A dash is an artificial source of light. तर आपल्या ऑप्शन मध्ये आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट म्हणजेच कृत्रिम प्रकाशाचा कृत्रिम स्रोत कोणता आहे, तर कॅन्डल. तर इथं आपल्याला काय येणार, अ कॅन्डल इज ॲन आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट. सी क्वेश्चन, when light passes through a prism it gets separated into dash colors. तर लाईट जेव्हा प्रिझम मधून पास होते तर त्याच्या पलीकडे आपल्याला ती किती रंगांमध्ये सेपरेट झालेली दिसते, तर 7 कलर्स मध्ये. सो इथे काय येणार, 7 कलर्स. डी, The image obtained in a pinhole camera is. तर पिनहोल कॅमेरा जो असतो याच्या थ्रू इमेज जी ऑब्टेन होते ती कशी असते, इन्व्हर्टेड असते, म्हणजे उलटी असते. सो इथे येणार इन्व्हर्टेड. ई क्वेश्चन, अ शॅडो इज फॉर्म्ड व्हेन अँड डॅश ऑब्जेक्ट कम्स इन द वे ऑफ लाईट. तर छाया निर्मिती आपण जी म्हणतो किंवा सावली ही कशी फॉर्म होते, शॅडो कशी फॉर्म होते, तर लाईटच्या सोर्स पासून जेव्हा लाईट निघते आणि ती एखाद्या ऑब्जेक्ट वरती, कसा ऑब्जेक्ट पाहिजे, ओपॅको ऑब्जेक्ट म्हणजेच अपारदर्शक वस्तूवरती जेव्हा ती पडते तेव्हा तिथे त्याची सावली तयार होते. सो इथे आपल्याला डॅशच्या जागी काय येणार, ओपॅको ऑब्जेक्ट म्हणजेच अपारदर्शक वस्तू. Next, F question. When a dash object comes in a way of light passes dash it. Okay. तर आता इथे काय विचारलेलं आहे, when a dash object, जर इथे comes in a way of light, तर प्रकाशाचा जो स्रोत आहे त्याच्या मार्गामध्ये किंवा लाईटच्या वे मध्ये जर कोणता ऑब्जेक्ट आला, ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट म्हणजे जर पारदर्शक वस्तू आली तर त्यातून लाईट पास होते. मग इथे येणार ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट कम्स इन अ वे ऑफ लाईट, लाईट पासेस थ्रू इट. ओके, सो अशा पद्धतीने आपला हा फर्स्ट क्वेश्चन जो होता फिलिंग द ब्लँक्स हा आपण कंप्लीट केलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड इथून पुढे सुद्धा जे इतर विषयांचे किंवा याच विषयाचे एक्सरसाइज जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील. सो नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चन, राईट whether the following objects are luminous or non-luminous. Now, luminous म्हणजेच काय, दीप्तिमान, आणि नॉन ल्युमिनियस म्हणजे दीप्तिहीन. तर खाली त्यांनी जे ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत त्यातले कोणते लुमिनियस कोणते नॉन लुमिनियस हे आपल्याला करेक्ट लिहायचं आहे. तर इथे आपल्याला हा असा टेबल दिसतो, याच्यामध्ये बघा ऑब्जेक्ट्स या साईडला दिलेले आहेत. अ बुक कशी आहे, नॉन ल्युमिनियस. देन बर्निंग कॅन्डल, तर पेटती मेणबत्ती ती कशी येणार, ल्युमिनियस. अ वॅक्स क्लोथ,
तर हे येणार नॉन ल्युमिनियस. पेन्सिल, पेन्सिल सुद्धा नॉन ल्युमिनियस. पेन नॉन ल्युमिनियस. अ लाईट बल्ब, नाव लाईट बल्ब हा कसा येणार, दीप्तिमान म्हणजे ल्युमिनियस येणार. अ टायर, टायर सुद्धा नॉन ल्युमिनियस. ए टॉर्च, टॉर्च येणार नॉन ल्युमिनियस. स्टार्स, स्टार्स हे सुद्धा येणार ल्युमिनियस. द प्लॅनेट्स, प्लॅनेट्स हे येणार नॉन ल्युमिनियस. सॅटेलाइट, सॅटेलाइट इज ऑल्सो नॉन ल्युमिनियस अँड द मून इज ऑल्सो नॉन ल्युमिनियस. ओके, तर असा हा टेबल आपण इथं कंप्लीट केला आहे. नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग. तर खूप सोपा क्वेश्चन आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी दोन दिलेले आहेत. तर चला आपण याचे पेअर्स मॅच करूयात. ग्रुप ए मध्ये काय काय दिलं आहे, मिरर, फायरफ्लाय, पिनहोल कॅमेरा अँड मून. आणि ग्रुप बी मध्ये दिलेला आहे नॉन ल्युमिनियस, इन्व्हर्टेड इमेज, रिफ्लेक्शन अँड ल्युमिनियस. ओके, तर मिरर, मिरर थ्रू काय होणार, रिफ्लेक्शन होणार. सो याची पेअर हे इथे येणार. राईट. फायरफ्लाय, फायरफ्लाय म्हणजे काजवा केला किंवा त्याला आपण लाईट किडा म्हणतो बघा. तर तो कसा असणार, ल्युमिनियस. पिन होल कॅमेरा, पिन होल कॅमेरा थ्रू जी इमेज मिळते ती आपल्याला कशी मिळते, इन्व्हर्टेड इमेज मिळते. देन मून, मून काय आहे, नॉन ल्युमिनियस. बघा अशा पद्धतीने आपण याचे पेअर्स मॅच केले आहेत. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. फोर्थ क्वेश्चन, राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग. याच्यामध्ये ए, व्हॉट थिंग्स आर नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ शॅडो. तर छाया निर्मितीसाठी कोणत्या गोष्टीची गरज असते. आन्सर, थिंग्स नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ शॅडो आर a light, a source of light, an object, and third आहे a surface or screen on which the shadow is formed. B, when can an object be seen. तर एखादा ऑब्जेक्ट हा आपल्याला कधी दिसतो. नाव याचा आन्सर, we can see an object when reflected rays reach our eyes. म्हणजेच बघा, जेव्हा प्रकाश स्रोतापासून प्रकाश बाहेर पडतो आणि तो एखाद्या ऑब्जेक्ट वरती पोहोचतो आणि तिथून त्याचे जे रेज आहेत हे रिफ्लेक्टेड होऊन आपल्या डोळ्यापर्यंत जातात, तेव्हा तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो. ह्याला आपण काय म्हणतो, प्रकाशाचे परावर्तन असं म्हणतो. आणि त्याच वेळेला आपल्याला तो ऑब्जेक्ट दिसतो. म्हणून आपण आन्सर मध्ये काय दिलेलं आहे, वी कॅन सी एन ऑब्जेक्ट व्हेन रिफ्लेक्टेड रेज रीच अवर आईज. प्रकाश, लाईट सोर्स कडून लाईट पडल्यानंतर तो एखाद्या ऑब्जेक्ट वरती ते किरण जातील, तिथून रिफ्लेक्टेड होतील, मग तो आपल्याला ऑब्जेक्ट दिसेल. सी क्वेश्चन, व्हॉट इज शॅडो. आन्सर, इफ एन ओपॅको ऑब्जेक्ट. इथे बघा, ओपॅको ऑब्जेक्ट म्हणजे अपारदर्शक वस्तू, कम्स इन अ वे ऑफ लाईट सोर्स. म्हणजे एखादी अपारदर्शक वस्तू जेव्हा एखाद्या प्रकाश स्रोताचा जो मार्ग आहे किंवा त्याच्यामध्ये जेव्हा येईल, लाईट डज नॉट पास थ्रू इट, तर त्यातून लाईट पास होत नाही. ॲज द रिझल्ट लाईट डज नॉट रीच अ वॉल ऑर any other surface on the other side of the object. जर पारदर्शक वस्तू असेल तर तिथून त्याच्यातून लाईट पास होते, पण जर अपारदर्शक वस्तू असेल तर त्यातून लाईट पास होत नाही आणि तिथे त्या वस्तूची सावली पडते. The part remains dark. This dark part is called the shadow of the object. आणि त्यालाच आपण त्या वस्तूची छाया असं म्हणतो किंवा सावली म्हणतो. तर चला स्टुडंट, इथेच आपला हा एक्सरसाइज संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.